नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला बातमी आहे निवडणुकांसंदर्भातली. यूपीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं तयारी सुरू केलेली असतानाच गोव्यासाठी सुद्धा शिवसेनेनं तयारी सुरू केलेली आहे. सर्व विरोधक भाजप विरोधात एकवटले असून गोव्यामध्ये काँग्रेसला बरोबर घेऊन लढण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. गोव्यामध्ये स्थानिक काँग्रेसच्या डोक्यात काय ते माहीत नाही, पण काँग्रेस ज्या जागी कधीच जिंकू शकलेली नाही त्या जागा शिवसेनेनं मागितल्याचं त्यांनी म्हटलं. तसंच भाजपनं गोव्यात जनमताची चोरी केली असल्याची टीका संजय राऊतांनी केली. उत्पल पर्रिकरांच्या पाठीशी भाजप उभं राहिलं नाही तरी शिवसेना कायम पाठीशी असणार असल्याचं राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना गोव्यामधल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात भाष्य केलं आणि त्यामध्ये शिवसेना उत्पल पर्रिकरांच्या पाठीशी उभी असेल. आता शिवसेनेनं उत्तर प्रदेशानंतर गोव्यामध्ये सुद्धा मोर्चे बांधणीची सुरुवात केलेली आहे. जिथे आतापर्यंत काँग्रेस आपले उमेदवार निवडून आणू शकलेले नाहीत तिथे शिवसेना नक्कीच काम करेल असं देखील संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. काँग्रेसच्या डोक्यात नेमकं काय आहे ते माहीत नाही, पण काँग्रेस ज्या जागांवरती कधीच जिंकू शकलेलं नाही त्या जागा शिवसेनेनं मागितल्याचं संजय राऊतांनी सांगितलंय. भाजपनं गोव्यामध्ये जनमताची चोरी केली असल्याची टीकाही संजय राऊतांनी केली. आज सकाळी संजय राऊत पत्रकारांशी बोलत होते. भुळी घेऊन उभे नाही आहोत आम्ही असो किंवा माननीय शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल. आम्ही एक प्रपोजल ठेवला त्यांच्यासमोर की गोव्यात आपण एकत्र लढू, महाराष्ट्रात आपण एकत्र आहोत. पण मी राहुल गांधींशी चर्चा केली त्या विषयावर आणि ते सकारात्मक आहेत त्या सगळ्या बाबतीत. पण गोव्यातल्या स्थानिक नेतृत्वाच्या डोक्यात नक्की काय आहे मला माहीत नाही. आम्ही त्यांना सांगितलं की 40 पैकी 30 जागा तुम्ही लढा आणि उरलेल्या 10 जागा ज्या आहेत त्या 3 जे मित्र पक्ष म्हणून आम्ही जे म्हणतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि गोवा फॉरवर्ड यांना द्या. हे अत्यंत सोपं प्रपोजल होतं आणि आम्ही ह्या जागा मागितल्या जिथे काँग्रेस कधीही जिंकली नाही 50 वर्षात. काँग्रेस 50 वर्षात गोव्यात कधीच ज्या जागा जिंकू शकली नाही त्या जागा आम्ही मागितलेल्या आहेत. आम्ही काँग्रेसच्या खिशातल्या काय मागितलं नाही. आज काँग्रेसकडे 3 आमदार सुद्धा उरलेले नाहीये. जे होते तेही पळून गेले. आज जमिनीवरची हकीकत गोव्यातली फार वेगळी आहे. एकत्र लढलो नाही तर काँग्रेस सिंगल डिजिटमध्ये सुद्धा येणार नाही असं वातावरण असताना आमच्यासारखे काही प्रमुख पक्ष काँग्रेसला आधार द्यायचा प्रयत्न करत होते. पण मला माहीत नाही की त्यांच्या डोक्यात नक्की काय वळवळत आहे. काही मंत्र्यांना हवा पटकन कळते, काही राजकारण्यांना उत्तर प्रदेशची, आणि त्यानुसार ते पक्ष बदलत असतात. कोणी कितीही ओपिनियन पोल सत्ताधाऱ्यांच्या बाजूने देत असलं तरी जमिनीवरची हकीकत फार वेगळी आहे आणि ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. भारतीय जनता पक्षाला सहजतेनं विजय मिळेल अशी तिकडे परिस्थिती अजिबात नाही. सगळा विरोधी पक्ष एकवटलेला आहे मायावती सोडून, आणि त्यांनी सध्याच्या राजवटीत सध्याच्या सत्ताधाऱ्यांना प्रचंड आव्हान उभं केलेलं आहे आणि त्यातूनच हे पळापळ सुरू आहे, भगदड सुरू आहे. तर संजय राऊतांचं हे वक्तव्य आज सकाळचं आपण ऐकलं. या संदर्भात प्रतिक्रिया घेणार आहोत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. दरेकरजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. उत्तर प्रदेशापाठोपाठ आता गोव्यामध्ये सुद्धा तुम्हाला शिवसेनेचं आव्हान असणार आहे, काय प्रतिक्रिया? शिवसेनेचं आव्हान वगैरे अजिबात नाहीये. त्या ठिकाणी शिवसेना आपला पक्ष उभा करण्याचा प्रयत्न करणं स्वाभाविक आहे. त्यांना त्यांच्या पक्षाचा विस्तार करायचा आहे आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी गोव्यात चाचपणी करत आपल्या पक्षाला कुठे शिरकाव करता येतोय का हा त्या ठिकाणी त्यांचा प्रयत्न राहणार आहे. परंतु त्या ठिकाणी काँग्रेस आता त्यांना रिस्पॉन्स देत नाही आणि त्याच्यामुळे आता वेगवेगळ्या क्लुप्त्या तयार करत आपल्याला कुठे उभं राहता येईल जिथे काँग्रेस कधीच आला नाही वगैरे असे पर्याय शोधण्याचा प्रयत्न करतायत. आणि त्याच्यामुळे आता काँग्रेस पळून गेलाय, सिंगल डिजिट मध्ये पण येणार नाहीत आणि काही लोकांची वळवळ वगैरे अशा प्रकारे आता मित्रपक्षाच्या संदर्भात वक्तव्य यायला लागलेले आहेत.
आणि मला वाटतं काय त्यांनी त्यांचा पक्ष विस्तारण्यासाठी घेतलेली भूमिका आहे. बरं आणि संजय राऊत साहेबांचा तसाच प्रयत्न दिसतोय. बरं दरेकरजी, आणखीन एक गोष्ट त्यांनी जी मांडली ती म्हणजे गोव्यामध्ये भाजपनं जनमताची चोरी केली आणि उत्पल पर्रिकरांच्या मुद्द्यावरती ते म्हणतात की त्यांच्या पाठीशी जर भाजप उभं राहिलं नाही तर शिवसेना मात्र असेल पाठीशी. नाही, जनमताची चोरी काय चोरणे एवढा जनमत सोपं नाहीये. जनमत आपल्याला घटनेनं बाबासाहेबांना दिलेला फार मोठा अधिकार आहे आणि म्हणून लाख मोलाचं मतदान किंवा जनमत आपण बोलतो की त्याचं मोल होत नाही आणि ज्याचा मोल होत नाही त्याचा चोरी करायचा प्रश्न उद्भवत नाही. बरं हे लोक ठरवत असतात आणि असं चोऱ्या वगैरे करून जनमत मिळवता आलं असतं तर त्या ठिकाणी डकेती करत निवडणुका जिंकल्या असत्या. मला असं वाटत नाही. जनमत हे जनताचं तयार झालेलं मत असतं आणि बरं. त्या पद्धतीनं जनता ठरवत असते. बरं आणखी एक असं काही चोरी गोष्ट, वगैरे करता येत नाही. आणि जर गोव्यामध्ये शिवसेना काँग्रेस सोबत गेली, जर त्यांचं जमलं तर मग जे आव्हान भाजप समोर असेल त्याकडे कसं पाहताय? नाही, भाजप समोर गोव्याला आव्हानच नाहीये. कारण एकतर्फी त्या ठिकाणी गोव्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या मागून तिथली जनता असल्याचं स्पष्ट चित्र दिसतंय. इतकंच नव्हे तर जे ओपिनियन पोल्स आलेत त्या ओपिनियन पोल्सने सुद्धा भारतीय जनता पार्टीला मॅन्डेट मिळेल अशा प्रकारचं स्पष्टपणे निरीक्षण त्यांनी नोंदवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे जनतेचा त्या ठिकाणचा रोख हा भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं पूर्णपणे असल्याचं चित्र आहे. हं. आता गोव्यामध्ये आतापर्यंत काँग्रेस ज्या ठिकाणी कधी जिंकू शकलेली नाहीये तर त्या जागा शिवसेना मागण्याच्या तयारीत आहे. म्हणजे एक प्रकारे कॉम्पेन्सेशन होऊन ते भाजपला आव्हान द्यायचा हा प्रयत्न आहे. नाही नाही, अशा प्रकारे आव्हान कसं काय भाजपला होईल? ज्या ठिकाणी काँग्रेस आहे त्या ठिकाणी काँग्रेस जिंकली नसली तरी त्यांचा पक्ष आहे ना, हरले असले तरी. आणि मग त्या ठिकाणी जिथे काँग्रेस पण लढतंय शिवसेना पण लढतंय त्या ठिकाणी भाजपला आव्हान कसं होईल? उलट भाजपसाठी ते सोयीचंच होईल ना. आव्हान कसं समजतात? मतविभागणी त्यांच्यात होतील जी का असतील ती, ते आव्हान कसं काय ठरू शकेल? उलट ते फायद्याचंच ठरेल ना. बरं दरेकरजी, आणखी एक गोष्ट ती म्हणजे जेव्हा मागच्या निवडणुकांमध्ये अमित शहा यांनी गडकरींना गोव्यामध्ये पाठवलेलं होतं काँग्रेसचं बहुमत असताना सुद्धा, आणि त्यावेळेला मनोहर पर्रिकरांचं संरक्षण मंत्रीपद काढून मग त्यांना मुख्यमंत्री केलेलं होतं. ना, तो पक्षांतर्गत निर्णय असतो. त्या त्या ठिकाणी नेतृत्वाची असणारी आवश्यकता, तिथल्या जनतेची पक्षाची असणारी मागणी, असं सर्व विचार करून पक्ष नेतृत्व त्या ठिकाणी कोणाला नेतृत्व द्यावं हे ठरवत असतं. आणि त्याच्यामुळे तशा संदर्भात त्या त्या वेळेला पक्ष तिथल्या जनमताचा कानोसा, पक्षीय कानोसा आणि लिडरशिपची कॅपॅसिटी अशा गोष्टी चाचपून त्या ठिकाणी पक्ष ठरवत असतो. आणि त्याच्यामुळे त्या त्या वेळेला नेतृत्व ठरवत असतं. बरं दरेकरजी, थोडंसं थांबवते. आपल्यासोबत आता काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे सुद्धा आहेत फोनलाईन वरती. माणिकराव ठाकरेजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. सध्या गोव्यामध्ये काँग्रेसची कशी तयारी आहे आणि शिवसेनेला सोबत घेण्याचा विचार आहे का? नाही, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाराष्ट्रामध्ये आम्ही एकत्रपणे सरकार चालवतो. परंतु गोव्यामधली परिस्थिती फार वेगळी आहे. मागच्या वेळेला सुद्धा काँग्रेस पक्ष एक क्रमांकावर एक होता आणि काँग्रेस पक्षाचं सरकार बनेल अशा प्रकारची स्थिती होती. परंतु बीजेपी मध्ये काही लोकांनी त्यात फोडतोड करून त्यांनी सरकार बनवलं त्या ठिकाणी. परंतु शिवसेनेला फार काही तिथे पाठबळ आहे किंवा त्यांच्या यापूर्वी बऱ्याचशा जागा आल्या तसं काही चित्र नाही आहे गोव्याचं. कारण प्रत्येक राज्याची वेगवेगळी स्थिती असते. आम्ही जरी एकत्र महाराष्ट्रात असलो तरी गोव्यामध्ये जर काँग्रेस त्या ठिकाणी एकदम मजबूत असेल आणि ज्या यांनी शिवसेने मागितल्या सीटा सोडता येत नसतील तर त्या ठिकाणी काँग्रेसचे नेतृत्व वेगळं निर्णय घेऊ शकतात. कारण महाराष्ट्रात आहे म्हणून गोव्याला केलंच पाहिजे असं काही नाही. परंतु त्यांनी मागणी केलेली आहे की ज्या ठिकाणी काँग्रेसचं काही अस्तित्व नाही आहे किंवा मागच्या फार कमी मतं मिळाली तसं त्यांना वाटतं तर त्या ठिकाणी मागणी त्यांनी केल्यानंतर त्या ठिकाणचे काँग्रेस पक्ष राज्यस्तरीय पार्टी त्याबद्दलची चर्चा करेल आणि हायकमांडकडून त्याला शिक्कामोर्तब करेल. परंतु प्रत्येक राज्याची परिस्थिती वेगळी असते. महाराष्ट्रामध्ये आम्ही अलायन्स मध्ये आहे, परंतु गोव्यामध्ये
एक भक्कमपणे काँग्रेस त्या ठिकाणी आहेत आणि यावेळेला सुद्धा काँग्रेस पक्ष सत्तेवर येईल, कारण मागच्या वेळेला सुद्धा आलेला होता. जी परंतु पोडतोड करून त्या ठिकाणी बीजेपीने आपलं सरकार त्या ठिकाणी बनवलं होतं. जी आपल्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सुद्धा आहेत. दरेकरजी, तुम्ही ऐकलं असेल माणिकराव ठाकरे काय म्हणतायत, गोव्यामध्ये काँग्रेस भक्कम आहे आणि काँग्रेसचीच सत्ता येईल. नाही, प्रत्येक पक्षाला त्या ठिकाणी आपण भक्कम असल्याचंच वाटतं. कुठलाही पक्ष त्या ठिकाणी आपण कमकुवत असं म्हणत नसतो. आता संजय राऊत सुद्धा त्या ठिकाणी शिवसेना गोव्यामध्ये भक्कम आहे म्हणतात आणि त्याच्यामुळे प्रत्येक पक्षाचा नेता हा आपला पक्ष भक्कम आहे, आपला पक्ष सत्तेत येईल अशा प्रकारचीच भूमिका त्या ठिकाणी घेत असतो. त्याच्यामुळे माणिकराव ज्येष्ठ नेते आहेत काँग्रेसचे, त्यांच्या पक्षाच्या बाबतीत अशा प्रकारची भूमिका घेणं बट नॅचरल आहे. आणि काँग्रेसला तिथे जनाधार होताच, म्हणजे नाही असं नाही की तिथे भाजप आणि दुसरा पक्ष म्हणजे काँग्रेस आहे. आणि त्याच्यामुळे इतरांपेक्षा नक्कीच काँग्रेसला तिथे काहीतरी बेस आहे आणि स्वाभाविकपणे राष्ट्रीय पक्ष आहे आणि माणिकरावांना त्यांच्या पक्षाच्या बाबतीत तसं वाटणं काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. जी प्रवीण दरेकरजी आणि माणिकराव ठाकरेजी, खूप धन्यवाद. तुम्ही दोघेही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि तुमची प्रतिक्रिया दिलीत. त्यामुळे जे माणिकराव ठाकरे ठामपणे सांगतायत की गोव्यामध्ये काँग्रेस भक्कम आहे आणि आम्हीच सत्ता मिळवू गोव्यामध्ये, याला प्रवीण दरेकर यांनी सुद्धा एक प्रकारे सहमतीच दर्शवलेली आहे की गोव्यामध्ये काँग्रेस भक्कम आहेच. त्यामुळे आता संजय राऊत ज्याप्रमाणे म्हणतायत की शिवसेना आता काँग्रेस सोबत जाण्याचा विचार करतंय गोव्यामध्ये, त्यामुळे आता शिवसेना आणि काँग्रेस मिळून भाजपला कसं आव्हान देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे गोव्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीत. आता शिवसेनेनं यूपीसाठी सुद्धा कंबर कसलेली आहे, कारण उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत शेतकरी नेते राकेश टिकैत यांची मुझफ्फरनगरमध्ये भेट घेणार आहेत आणि या भेटीनंतर किती उमेदवार उभे करायचे हे ठरवणार असल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे. यूपी निवडणुकीत सेनेचं अस्तित्व दाखवणार असल्याचं राऊत म्हणालेत. तसंच यूपी विधानसभेत सेनेचे सदस्य असतील असं देखील राऊतांनी ठणकावून सांगितलंय. सर्व भागात 50 ते 100 या दरम्यान उमेदवार आम्ही उतरवायचं ठरलं आहे. काल रात्रीसुद्धा इथे एक बैठक झाली आमची त्या भागातल्या लोकांची. अनेक लहान लहान घटक आहेत, मोठे नसतील पण लहान लहान घटक आहेत समाजातले, शेतकरी आणि कष्टकरी वर्गातले, ते आम्हाला येऊन भेटत आहेत आणि त्या सगळ्यांचा आग्रह आहे की ह्या वेळेला शिवसेनेनं ही निवडणूक लढवून उत्तर प्रदेशमध्ये आपलं अस्तित्व दाखवायला पाहिजे. अयोध्येत असेल, मथुरेत असेल, काल माझ्याकडे मथुरेतले काही प्रमुख लोक येऊन गेले आणि त्यांचा आग्रह आहे की शिवसेनेच्या प्रचाराची सुरुवात ही मथुरेतून करा, कारण मथुरेत सुद्धा काही प्रश्न आहेत अयोध्येप्रमाणेच आणि ते आम्ही समजून घेतो. पुढल्या 1-2-4 दिवसामध्ये मी स्वतः मथुरेत जाणार आहे आणि तिथे कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मी मीडियाशी सुद्धा त्या संदर्भात चर्चा करेन.